नमस्कार, मी केतकी जोशी आणि न्यूज 18 लोकमतच्या विशेषमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला बघूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। महत्त्वाची घडामोड आहे नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कोर गटाची आता बैठक सुरू होते। सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आता नेते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर अर्थातच या बैठकीत चर्चा होणार आहे। खूप वेगवान घडामोडी घडत आहेत। काल जवळपास अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलेलं आहे। 22 तारखेला म्हणजे उद्या याबद्दलची घोषणा करण्यात येणार आहे। अंतिम निर्णय पूर्णपणे याबद्दलचं जे आहे ते झालं असेल, अंतिम सूत्र ठरतील असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि कार्यकारिणीच्या या बैठकीसाठी सध्या तिथे पोहोचलेले आहेत सगळे नेते। या बैठकीला सुरुवात देखील झाली आहे। अहमद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, आज तर दिल्लीत जास्त वेगवान घडामोडी घडणार असेल आणि आता सगळ्यात सुरुवात ही झालेली आहे काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीने। काय याबद्दलचे अपडेट्स आहेत? कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, हे काँग्रेसच्या कोर गटाची बैठक नाही आहे, तर हे काँग्रेसच्या कोर समितीची बैठक आहे। प्रथमतः चर्चा होती की काँग्रेसच्या कोर गटाची बैठक होईल, पण ती काही क्षणात त्यात निर्णय बदलण्यात आला आणि त्यानंतर काँग्रेस खास करून काँग्रेस कार्यसमितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। ज्या पद्धतीने सर्व सदस्य आलेले आहे, हे सर्व सदस्य जर खास करून बघितलं आपण तर यामध्ये मल्लिकार्जुन महत्वाचे नेते आहे जे खास करून या बैठकीमध्ये ज्यामध्ये साधारणतः काँग्रेस वर्किंग समितीचे सदस्य आहेत। एकीकडे जर बघितलं आपण तर ज्योतिरादित्य सिंधिया आहे, मल्लिकार्जुन खरगे आहे, आनंद शर्मा आहे, के.सी. वेणुगोपाल आहे, ए.के. एंटोनी आहे, अधीर रंजन चौधरी आहे, अहमद पटेल आहे आणि अंबिका सोनी आहे। हे सगळे जे ज्येष्ठ नेते आहे, काँग्रेसचे धोरणात्मक निर्णय घेणारी अत्यंत महत्वाची समिती आहे काँग्रेस कार्यसमितीची, अतिशय बैठक आहे। आणि या बैठकीने महाराष्ट्रावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती सध्या चर्चा होते। ज्या पद्धतीने काँग्रेसने आपल्या काही अटी काल एनसीबी पुढे मांडलेल्या आहेत, ज्या अटींवरती त्यांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे। कारण की काल ज्या पद्धतीने बैठक झाली, साधारणतः 3.5 तासाच्या नंतर बैठकीला थोडा ब्रेक मिळाला। त्या ब्रेकच्या दरम्यान हे काँग्रेसचे जे 4 ज्येष्ठ नेते जे आहेत, जे खास करून कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या संदर्भात निर्णय घेत होते, ते 4ही नेते सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर तिथे त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ज्या मुद्द्यांवरती आक्षेप होते ते मुद्दे घेऊन पुन्हा ते एनसीबीच्या बैठकीला पोहोचले आणि एनसीबीच्या बैठकीमध्ये काही विषयांवरती निर्णय झाला, काही विषयांवरती अजूनही निर्णय बाकी आहेत। साधारणतः जे विषय आहेत ज्यावरती शिवसेनेसोबत विस्ताराने चर्चा करताय, त्या संदर्भात चर्चा होणे शक्य झाल्यानंतर त्यावरती अंतिम निर्णय होईल। पण काल ज्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत, सर्व ज्या मुद्द्यांवरती ज्या याच्या विषयात निर्णय घेण्यात आलेले आहे, कारण की ज्या पद्धतीने काल चर्चेचे सूत्र जे होते ते शरद पवार आणि अहमद पटेल यांच्याकडे होती आणि ज्या पद्धतीने प्रत्येक 6 ते 7 प्रमुख विषय काल निश्चित करण्यात आले होते आणि प्रत्येक विषय वाईज चर्चा सुरू होती आणि त्यानंतर साधारणतः 3 ते 4 विषयांवरती अंतिम निर्णय घेण्यात आलेल्या सूत्रांची माहिती आहे। आणि ते जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये कशा पद्धतीनं कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल, कशा पद्धतीनं धर्मनिरपेक्ष शब्दाचा वापर या कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे एकूणच महाराष्ट्रातली जे सगळं सत्ता स्थापना आहे, सरकार स्थापनेच्या घडामोडी आहेत, हाच विषय या कोर कमिटीच्या बैठकीत मुख्य असणार आहे। या बैठकीनंतर आणखी राष्ट्रवादी काँग्रेसची देखील स्वतंत्र बैठक होणार आहे आणि यानंतर या दोघांची एकत्र देखील बैठक होणार आहे। धन्यवाद प्रशांत, आतापर्यंतच्या सगळ्या माहितीबद्दल आणि आम्ही सगळ्या दिल्लीतले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत।